आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। पार्थ पवार यांचं मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशासन हाय अलर्टवर आलंय। या घटनेनंतर आणखी कुठे घोटाळा झालाय का याचा तपास केला असतानाच आता आणखीन एक घोटाळा उघडकीस आलाय। पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या 15 एकर शासकीय जमिनीचा तब्बल 33 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आलाय। पिंपरी चिंचवड मधील ताथवडे इथे प्राइम लोकेशनवरची ही जमीन आहे। या जमिनीवरती पशुसंवर्धन विभागाचा ताबा आहे, मात्र या जमिनीच्या नोंदीमध्ये नाव असलेल्या 21 व्यक्तींनी परस्पर ही जमीन पुण्यातल्या कफील फकीर आणि सय्यद फैयाज अजमुद्दीन यांना विकली आहे। पिंपरी चिंचवड मधील ताथवडे इथल्या या प्राइम लोकेशनवरची ही जमीन आहे, ज्या जमिनीवरती पशुसंवर्धन विभागाचा ताबा आहे, मात्र या जमिनीच्या नोंदीमध्ये नाव असलेल्या 21 व्यक्तींनी परस्पर ही जमीन विकून टाकलेली आहे आणि ती विकली आहे कफील फकीर आणि सय्यद फैयाज अजमुद्दीन यांना। या जमीन विक्रीचा दस्तऐवज याच वर्षी 18 जानेवारी 2025 रोजीचा आहे। तर पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीच्या वादग्रस्त जमीन व्यवहारामुळे पशुसंवर्धन विभागही अलर्ट झालाय। तर नेमकं हे प्रकरण उघडकीस कसं आलं आणि ही जमीन मुळात कोणाची आहे या संदर्भात ताथवडे इथल्या पशुसंवर्धन विभागाचे प्रबंधक अमोल आहेर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये शासकीय जमिनींची दस्त नोंदणी ही गैरमार्गाने होत असल्याचं निदर्शनास आलं। मुंढवा बोपडीनंतर आता पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरामध्ये सुद्धा अशाच प्रकारची गैरमार्गाने दस्त नोंदणी केली असल्याचा प्रकार उघडकीस आला। आता या प्रकरणी दुय्यम निबंधकाची सुद्धा निलंबनाची त्याच्यावरती कारवाई करण्यात आली। नक्की संपूर्ण प्रकरण काय आहे आणि कुठला हा भूखंड आहे हे जाणून घेऊयात। माझ्यासोबत आता ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी अमोल सर आहेत। सर, काय सांगाल, आता जवळपास हे संपूर्ण क्षेत्र 72 हेक्टरचं आहे आणि त्यातील काही जो भाग आहे त्याची गैरमार्गाने दस्त नोंदणी सुद्धा करण्यात आली, काय नाही एकंदरीत संपूर्ण प्रकरण? ॲक्च्युली हे शासकीय पशुपैदास प्रक्षेत्राच्या अंतर्गत जवळपास 72 हेक्टर लँड आहेत। त्याच्यापैकी जो वादाचे क्षेत्र आहेत जे 6 हेक्टर 32R सर्वे नंबर 20 जवळपास 45-46 पासून हे प्रक्षेत्राच्या ताब्यात आहे आणि अखंडितपणे अवैधपणे आपण त्याचं वहिवाटदार आहोत। तर सदर दोस्ताच्या सातबाऱ्या उतार्यावर इतर अधिकारात माननीय पशुसंवर्धन आयुक्त यांचा ताबा असे शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय खरेदी विक्रीस बंदी असा शहरात महसूल विभागामार्फत नमूद करण्यात आलेलं आहे। त्यानंतर देखील जानेवारी 25 मध्ये याबाबतच्या ह्या जमीन क्षेत्र जे आहे 6 हेक्टर 32Rचं त्याची खरेदी खत झालेला आहे। तर अशा प्रकारे हा व्यवहार शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय करण्यात आलेला आहे आणि सदर दस्त नोंदणी करताना जुनाच सातबारा 3 वर्षापूर्वीचा सातबारा आणि इम्युटेशन स्किप करण्यासाठी साध्या कागदावर केलेला अर्ज हे ग्राह्य धरून ही दस्त नोंदणी पूर्ण करण्यात आलेली आहे। आपण पाहिले तर हे संपूर्ण जे क्षेत्र आहे ते ब्रिटिश कालापासून पशुसंवर्धन विभागाच्या अंडर ते आले, तेव्हापासून या ठिकाणी संपूर्ण पशुसंवर्धन विभागाचा कारभार चालतो। आपण या ठिकाणच्या जमिनीवरती शेरा पाहिला जो सातबाऱ्यावरती दिसतो, तर ती एकूण जमीन ती शासनाची, परंतु याची दस्त नोंदणी कशी काय झाली शासनाची जमीन असताना? हां, त्याच्यामुळेच ही जी प्रक्रिया जी पाहिजे कायदेशीर प्रक्रिया ती फॉलो करण्यात आलेली नाही असं आमचं मत आहे। तरी विभाग आमचे जे आयुक्त आहे पशुसंवर्धन आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ यांच्या आदेशान्वये आपण तात्काळ जो काही गैरव्यवहार झाला त्याच्याबाबतचा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासाठी दापोडी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज सादर केला आहे ऑक्टोबर 25 मध्ये आणि त्याबाबतची कार्यवाही जवळपास पूर्ण संपुष्टात आली असून लवकरच गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा आहे। यासोबत जी बेकायदेशीर नोंदणी झाली आहे तर ती नोंदणी रद्द करण्यासाठी आपण नोंदणी महानिरीक्षक यांच्याशी देखील पत्रव्यवहार केला आहे। माननीय विभागीय आयुक्त यांनी देखील चौकशीचे आदेश दिले आहेत, तर त्या अनुषंगाने त्यांची कार्यवाही चालू आहे। आपण पाहिलं तर हे जे 6 हेक्टरचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र नेमकं त्यांची जी दस्ताची नोंदणी ते कोणाकोणामध्ये झाली आणि कशा प्रकारे झाली? 6 हेक्टरची जी नोंदणी आहे तर त्याच्यामध्ये हिरंबाई पंढरीनाथ गुपचूप ही व्यक्ती जी मयत आहे ते 1962 साली, त्यांचे जे वारसदार आहेत ते वारसदार परंतु त्यांचे नाव सातबाऱ्यावर उल्लेखित नाही, तर ती वारसदार आणि सय्यद फैयाज आणि कफील फकीर छोटम फकीर यांचे हे खरेदीदार असा त्यांच्या दोघांमध्ये व्यवहार झालेला आहे। तर जानेवारी 25 मध्ये हा व्यवहार पूर्ण करण्यात। नक्कीच आपण पाहिलं तर शासनाचे या जी 6 एकरची जमीन आहे त्या जमिनीच्या चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदणी करण्यात आता या प्रकरणी ज्यांनी ही दस्त नोंदणी केली त्या
दुय्यम निबंधक विद्याशंकर बडे यांचं सुद्धा निलंबन करण्यात आले. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर हा संपूर्ण प्रकार शासनानेच उघडकीस आणला, कशा प्रकारे त्यांच्या जमिनीचा गैरव्यवहार करण्यात आला होता. या प्रकरणी आता दापोडी पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता संबंधित ज्यांनी कोणी या जमिनीची चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदणी केली त्या सर्व लोकांवरती आता गुन्हे दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली. सुरेश कसबे, NDTV मराठी, पुणे. आणि या संदर्भात पशुसंवर्धन अधिकारी आणि वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे, ती नेमकी काय आहे पाहूयात. 60 एकर केला होता आणि त्याच्यानंतर आता जो खरेदी केलेला आहे ते कायद्याच्या चौकटीमध्ये राहून केलेला आहे. आणि आता जो प्रकार आमच्या बरोबर घडत आहे त्याला पशुसंवर्धनकडे काही लिगल त्यांच्याकडे पुरावे नसल्यामुळे ते असे मालकीबद्दलचे लिगल पुरावे नसल्यामुळे ते असं एक क्रिएट करतायत की आमची छबी ह्याच्यामध्ये खराब करायची, जेणेकरून पूर्ण ह्याच्यामध्ये आमचं एक नाव खराब झाला तर त्यांचं एक हे होईल की हां यांच्यावर गुन्हे दाखल झाले, आम्ही कारवाई केली, आम्ही हे केलं ते केलं, आणि हे खोटे आहे. सर्व जे लिगली नियमानुसार जे काय स्टॅम्प ड्युटी लागत आहे त्या नियमानुसार आम्ही पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरून काय पेपर जाहीर नोटीस करून सर्व प्रोसेस फॉलो करून हे दस्त केलेलं आहे. त्याच्यात कुठलंही चुकीचं नाही आहे, कोणतं फॉल्स डॉक्युमेंट नाही, कोणतं सर्व जिनियन आहे. आणि 33 कोटीला हे आम्ही घर केलेलं आहे. त्या संबंधित मालकासंबंध आमचं त्याच्यात झालं. जे TV मीडियामध्ये येतंय की शासनाच्या जमिनीचा व्यवहार झालेला आहे ती सर्वस्वी चुकीची बाब आहे. आणि यापूर्वी म्हणजे इतर हक्कात ज्यावेळेस नोंद करण्यात आली तहसीलदार मुळशी यांच्या आदेशावर, त्या आदेशावर खरीददार हे हायकोर्टात गेलेले होते. तो आदेश आव्हानित केला गेला होता. तो आव्हानित आदेश जो आहे तहसीलदार यांचा तो सेट असाइड करण्यात आला उच्च न्यायालयाकडून आणि पुनर्चौकशी झाली, खाली पाठवण्यात आला. या दरम्यान मयत हिरंब पंडित गुपचूप यांच्या वारसांनी कोर्टाकडून रीतसर कायदेशीरपणे वारस दाखला घेतलेला होता. हा वारस दाखला घेतल्यानंतर हे खरेदीखत झालेले आहे. हे खरेदीखत झाल्यानंतर 5 महिन्यानंतर पुन्हा पुनर्चौकशीमध्ये तहसीलदार यांनी इतर हक्कातला शेरा तसाच ठेवलेला आहे. त्यावर सुद्धा खरीददार यांनी अपील दाखल केलेला आहे. परंतु ही शासनाची जमीन आहे, ह्याचं भूसंपादन झालेलं आहे असा पुरावा जर पशुसंवर्धन खात्याकडे असेल तर त्यांनी तो सादर करा.